जीएसटी मध्ये ऑक्टोबर पासून एक नवीन सिस्टीम आली आहे. यामुळे जीएसटी मध्ये काय बदल झाले, याचे फायदे काय, तोटे काय, हे पाहूया. ही सिस्टम मध्ये इनव्हॉइस एक्सेप्ट, रिजेक्ट आणि पेंडिंग असे 3 ऑप्शन आहेत. यामुळे तुम्ही तुमचे परचेस एक्सपेन्सचे किती येणार आहेत जे तुमच्या बुक्स मध्ये आले नाहीत याची माहिती मिळते. यामध्ये इनव्हॉइस लगेच दिसत असल्यामुळे त्यावर काम करणे सोपे होते. म्हणजे आज जर सप्लायरने इनव्हॉइस इश्यू केला, तर तो लगेच IMS मध्ये दिसतो. IMSचे फायदे: 1. टू बी वर पूर्ण कंट्रोल येतो. जे इनव्हॉइस तुमच्या बुक्स मध्ये आहेत, तेवढेच येतात. 2. पेंडिंग इनव्हॉइस पुढील महिन्यासाठी पुन्हा दिसतात, त्यामुळे ते पुढच्या महिन्यात जेव्हा तुमच्या बुक्स मध्ये येतील तेव्हा तुम्ही एक्सेप्ट करू शकता. 3. टू बी मध्ये येणारे इनपुट हे परचेस प्रमाणेच किंवा त्यापेक्षा कमीच असणार. 4. टू बी मध्ये असे इनपुट येणारच नाही की जे परचेस रेजिस्टर मध्ये असणार नाही. त्यामुळे 3B भरताना तुम्हाला अदर मध्ये काहीच अमाउंट येणार नाही. अदर मध्ये अमाउंट येणार नाही म्हणजे पुढील महिन्यात ऑल अदर ITC मध्ये ITC अमाउंट ऍड करून ती लास्ट मंथचा ITC घेतला हे रिपोर्ट करावी लागणार नाही. आता 3B जेवढं इनपुट घ्यायचं आहे तेवढंच येणार. IMSचे तोटे: 1. ही प्रणाली नवीन असल्याने यामध्ये अजून बदल येऊ शकतात. 2. मॅन्डेटरी नाही. यामुळे एकसंधता किंवा समानता येत नाही. 3. इनव्हॉइस सिलेक्ट करून त्यावर प्रक्रिया करणे हे छोट्या कंपनीसाठी ठीक आहे. पण ज्या कंपनीचे परचेस इनव्हॉइसेस जास्त असतील ते कसे सिलेक्ट करून त्यासमोर योग्य प्रतिक्रिया देतील? ही प्रक्रिया वेळखाऊ वाटते. 4. ऑक्टोबरचा 2B साठी IMS मध्ये एक मोठी चूक निदर्शनास येते. ती म्हणजे ज्यांनी त्यांचे GSTR1 11 तारखेनंतर भरले आहेत त्यांचे ते इनव्हॉइसेस IMS मध्ये दिसत आहेत. आता ते एक्सेप्ट करायचे की रिजेक्ट करायचे ते समजत नाही. कारण एक्सेप्ट केले तर ते पुन्हा या महिन्याच्या 2B मध्ये येतील. रिजेक्ट केले तर ते जेन्युइन आहेत. ज्यांनी काहीच नाही केलं त्यांच्या मागच्या महिन्याच्या 2B मध्येही हे इनव्हॉइस आले आणि या महिन्याच्या 2B मध्येही आले. हा एरर लवकरच निघेलही, अशी आशा करूया आणि लवकरच चांगली व सोपी पद्धत मिळेल.